मराठी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या फुलवंती चित्रपटाच्या टीममधील महत्त्वपूर्ण सदस्याचं अकाली निधन झालंय. अवघ्या 31व्या वर्षी सिनेमॅटोग्राफर तन्मय वनमाळे यांनी जगाचा निरोप घेतलाय. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने अनेक दृश्य जिवंत करणाऱ्या या तरुण कलाकाराच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. नेमकं काय झालं आणि इतक्या कमी वयात तन्मय वनमाळे यांनी कोणकोणत्या प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं, चला जाणून घेऊया. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फुलवंती या चित्रपटाच्या टीममधील तन्मय वनमाळे याने वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. फुलवंती, सरसेनापती हंबीरराव मोहिते, मुळशी पॅटर्न यासारख्या मराठी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून त्याने काम केलं. तन्मयने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं होतं. त्यामुळे त्याच्या निधनाने दोन्ही चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. तन्मय हा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होता. त्याच्या कामाचं अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी कौतुक केलं. प्राजक्ता माळे आणि कश्मीर महाजन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या फुलवंती चित्रपटासाठी त्याने महेश लिमये यांच्यासोबत काम केलं होतं. प्रवीण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव चित्रपटातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. हिंदीमध्ये दबंग 2, गंगूबाई काठियावाडी, हिरामंडी, बाजीराव मस्तानी यासारख्या गाजलेल्या प्रोजेक्टमध्ये त्याने काम केलं होतं. कमी वयात त्याची कामावर चांगली पकड होती. सिनेमॅटोग्राफर म्हणून त्याने चित्रपटातील अनेक दृश्य अत्यंत सुंदररित्या टिपली आहेत. नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण या बिग बजेट चित्रपटासाठीही तन्मयने काम केलंय. बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या विविध प्रोजेक्टसाठी तन्मयने काम केलं. छोट्यातलं छोटं दृश्य कॅमेऱ्यात अत्यंत सर्जनशीलतेने कसं टिपायचं ही कला त्याला आत्मसात होती. याच कलेच्या आणि कल्पकतेच्या जोरावर तो मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहत होता. तन्मयच्या निधनावर वसईचे नेते हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिश ठाकूर यांनी शोक व्यक्त केलाय. तर हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना महेश लिमये यांनी व्यक्त केली. खूप वाईट, तन्मय आठवण येत राहील बाळा, अशा शब्दात अभिनेते जयवंत वाडकर यांनी दुःख व्यक्त केलं. सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट लिहित तन्मयला श्रद्धांजली वाहिली. अवघ्या 31व्या वर्षी एका प्रतिभावान सिनेमॅटोग्राफरचा असा अचानक झालेला अंत ही चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी आहे. तन्मय वनमाळे याच्या कॅमेऱ्यातून टिपलेले दृश्य मात्र प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत राहतील. FM KMW 29च्या वतीने तन्मयला भावपूर्ण श्रद्धांजली. मंडळी, तुम्ही या गुणी कलावंताला श्रद्धांजली वाहू इच्छित असाल तर कमेंटमध्ये ओम शांती लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया FM KMW 29च्या पुढच्या व्हिडिओमध्ये.